जय श्रीराम मित्रांनो. तर आज आपण निघालोय ट्रेकसाठी, राजगडच्या ट्रेकसाठी. ही सर्व मंडळी इथे आलेली आहेत. ही आहे आमची टीम. पलीकडची पण सर्व मंडळी, जवळपास 2 बस आहेत. जवळपास नाही म्हटलं तरी 100 स्टुडंट आहेत. आणि आपला कॅमेरामॅन सुद्धा आपण आपल्यासोबत आहे. आणि आत्ता आपण उभा आहे नटराज नाट्य मंडळाच्या समोर. तर आपण बसची वाट बघत बसलेलो आहे. ज्यावेळेस आपल्या बस येतील त्यावेळेस आपण इथून प्रस्थान करणार आहे. एक दिवसाच्या ट्रेकसाठी आपण इतकं मोठं मटेरियल घेऊन चाललोय. तर बस यायचं आपण वाट बघतोय. सर्वजण त्याची प्रतीक्षा करतात ते बस कधी येईल आणि आपण कधी ट्रेकच्या दिशेने निघू. तर मित्रांनो, हे पाच सर्वजण इथे बसून इथं काउंट वगैरे झालं आहे आत्ताच. सगळ्यांकडून हमीपत्र किंवा ते लेटर लिहून घेतलंय आणि सगळेजण आता काउंट वगैरे देऊन आता मी निघायच्या तयारीत आहेत. पण आमच्या गाड्याच काय आल्या नाहीत म्हणून इथं बसलोय आम्ही. तर अंडरटेकिंगचे फॉर्म जमा करतायत सगळे. इथं बसले सगळे, इकडे शेवट बसले. फॉर्म वगैरे जमा केलेत आताच. दादा फॉर्म वगैरे गोळा करून काउंट वगैरे घेतलाय आणि त्यांना बॅच वाटायचं काम चालू आहे. बहुतेक तिकडे दीदी बॅच वाटायचं काम करते आणि बसले सगळे. आता आम्ही हे करणार आहे. तर आत्ता आपल्या बस आलेल्या आहेत. बसमध्ये सगळेजण बसलेले आहेत आणि आत्ता आपण नारळ वगैरे फोडून आता आपण प्रस्थान करणार आहोत तिथून राजगडच्या दिशेने. भारत माता की जय. तर आता इथं स्वागत म्हणजे नारळ वगैरे फोडलेला आहे आणि आता इथून आपलं प्रस्थान होणार आहे राजगडच्या दिशेने. आपली स्वारी निघलेली आहे राजगडच्या दिशेने. तर आता आपण राजगडाच्या पायथ्याशी येऊन पोचलोय आणि राजगडाच्या पायथ्याशी आल्याच्या नंतर ना हे पहा हातात कचोरी आणि त्याच्याकडं केळी दिलेली आहे पुढं. तर सर्वांना केळीचा आणि कचोरीचा नाश्ता दिला आहे आणि आता मी राजगडाच्या दिशेने वरती चाललेलो आहोत. आमच्या मागं पण काय आहेत म्हणजे सगळ्यात शेवट आम्हीच आहे. सगळ्यात पुढं बाकीचे गेलेले आहेत, सगळ्यात शेवटी आम्ही आहे. कारण की आम्हाला आवरायला थोडासा वेळ झाला म्हणून सगळ्यात शेवट आम्ही आहे. तर अंधार असल्यामुळे इथं काही जास्त दिसत नाही आहे. टॉर्च वगैरे आहेत आमच्याकडे. तर चला काहीच जास्त काही दिसत नाही अंधारामुळं. आंबे वगैरे आहे तिथं रस्त्याच्याकडं ना. विशेष म्हणजे इतक्यावरती सुद्धा डांबरीचा रस्ता आहे पहा. चला चला चला. हो हळू नाही रे. त्याच्या आधी सकाळी कसं व्हायचं यांचं, कसं व्हायचं यांचं आलाच नाहीये. पुढे येतो बरे. आता याच्या पुढे आपल्या पुण्याच्या लोकांनी झाडं लावली. बरोबर सांगते काहीच खास मून इथं दिसतोय. अंधारात पण जास्त काही दिसत नाही. आय आय मागच आहे गुन्हेगार. आपली टीम डोंगर गेला. आलो आलो. ते तुझ्या आधी सांगायच्या आधी घेतली मी. काहीच आपण आपल्या पायथ्याच्या ठिकाणी पोचलेलो आहोत. हे पहा ते सर्वजण येऊन थांबलेले आहेत. ते लाईट्स वगैरे आहेत इतक्यावरती सुद्धा.
आपला सँडी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग. मी आलेला अजय झंझनेच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला आता तो सर्व राजगड सगळं धावणार झाडाच्या वर. काहीच. तर आत्ता आम्ही जस्ट चालायला सुरुवात केली आहे. तर इतका घाम आलाय, इतका कंटाळा आलाय, पाय दुखतात, कंटाळा पण खूप आलाय, स्टॅमिना पण खूप गेलाय जवळपास. हा, आणि आम्ही दोघं जण इथे. अंधारामुळे तर काही दिसेना झालंय. टॉर्च तर आहे आमच्याकडे, परंतु किती वेळ टिकली सांगता येत नाही. सेलवरची टॉर्च आहे, त्यातून एक बॅटरीवरची म्हणजे रिचार्जेबल, तिला पण जास्त चार्जिंग नाही आहे. सकाळपर्यंत टिकली तर ठीक आहे. एक मिनिट तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. इकडून तर काय दिसत नसेल जास्त, परंतु जेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जास्त काय दाखवू शकत नाही, अंधार खूप आहे. आता सकाळचे वाजलेले जवळपास 6 वाजत आलेत. सकाळचे 7 वाजत आलेत ना. 4:57 झालेत गाईज. 5 वाजत आलेत. आम्हाला 6:30 पर्यंत वरती गडावरती जायचंय. कन्फर्म नव्हतं रे, अंधाराचं काय दिसत नाही. त्यातून टॉर्च पण एकच आहे. आमची पूर्ण टीम पुढे गेलेली आहे. आम्ही दोघच जण मागे येतं. 10-10च्या ग्रुपने जायचं ठरलं होतं, परंतु मला नाही वाटत की कोण 10-10च्या ग्रुपने असेल. हा, मी एकटंच आहे. काहीच नाही, मी एकटं नाही. मनीषा आहे माझ्यासोबत, आम्ही दोघं जण सोबत आहेत. मोटिवेशनसाठी महाराजांची गाणी लावून आम्ही गड पार करत आहोत, म्हणजे ट्रेक करत आहोत. खरंच त्यावेळेसच्या मावळ्यांमध्ये खूप ताकद आणि खूप स्टॅमिना, कारण की आत्ता आम्हाला इथून खालून इथपर्यंत तरच नको नको झालंय. खाणं कसं होतं, एंडरन्स कसा होता. हा ना, त्यावेळेचं खाणं पिणं वगैरे मस्त होतं एकदम. त्यांचा स्टॅमिना वगैरे एकदम सवय होती. आजकालच्या पिढीला हे करणं अशक्य आहे. शक्य तर नाही, अशक्य आहे. काय काय नाही शक्य, ते करतात. मागच्या ट्रेकला सुद्धा काही वाटलं नव्हतं, पण त्याच्यापेक्षा जास्त त्रास आत्ता होतोय, बिकॉज हा नाईट ट्रेक आहे. हो, तर आता इथं स्टॉप करतो. थोडंसं पुढे गेल्यावरती पुन्हा चालू करेल. बाय, पुढं वरती भेटू. सो काहीच फायनली आम्ही जवळपास आलेलो आहोत. साईडला सध्या शेवटच्या टप्प्यावरती आहेत आम्ही. शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही. कोण दिसला का? आम्ही कोण येत आहे? गाईज हे बघा, हे आमचे आमचे टीम मेंबर दिसत नसतील तुम्हाला, अंधारचं जास्त. काहीच इथून तुम्हाला आम्ही म्हणजे रस्ता वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी, पर जेवढं शक्य होईल तेवढं दाखवतो. बाकीचं काय शक्य नाही आहे. आमचे टीम मेंबर्स वरती गेलेले आहेत, आम्ही खालीच आहेत. इथं काय येतं लाईट दिसत आहे, तिथं आम्ही सध्या चाललेलो. स्विच करतो म्हणजे तुम्हाला एकदम स्पष्टपणे रस्ता दिसू शकेल. हां,
आता दिसत असेल. तर खालच्या साईडचं सगळं धुई वगैरे पडलेली आहे, धुकं वगैरे. पाऊस झालेला आहे. मला वाटतंय की आज पण पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण की तरी पावसाळ्याचा सीझन सुरू झाला आहे. सो डेली पाऊस पडतच असेल. इथला ओलावा वगैरे बघून तुम्हाला अंदाज आलेच असेल की इथं पाऊस वगैरे पडलेला आहे काल, त्यामुळं इतका घाम वगैरे निघतोय. इथं पुन्हा एकदा दगडी पायऱ्या सुरू झालं. सगळ्यात जास्त तर असा मला दगडी पायऱ्यांमध्येच झाला आहे चढताना. तो शेवटचा स्टॉप दिसतोय, ती मोठी लाईट, तिथून इथपर्यंत आलोय. हा 5-6वा स्टॉप आहे. खाली 5, इथे एक 6, इथे 7, 8वा स्टॉप आहे. 8व्या स्टॉपच्या पुढं आलेलो आहेत आम्ही. हो. राजगड किल्ला मुक्काम बंद आहे. राजगड किल्ल्यावरती मुक्काम असं बंद आहे असं सांगितलं, त्यांनी लिहिलंय तिथं. हो गाईज, तर जय. तर गाईज मित्रांनो, आपण किल्ल्याच्या इथं एंटर केलेलं आहे. हे पाहू शकता समोर, इथून दिसत नाही, पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. 1 मिनटं. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करता, शेअर करता, सबस्क्राईब जास्त करत नाहीत. वाच करता फक्त सबस्क्राईब करत नाही. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर हे आमचे टीम मेंबर्स आहेत, सबस्क्रायबर पण आणि सबस्क्रायबर पण आहेत. शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हे पहा, आपण एंटर केलेलं आहे. हे फ्लॅश लावा रे, लाईट लावा दरवाज्यावरती. आहे पाली दरवाजा. तर भव्य असं याचं बांधकाम आहे. जय शिवराय. हे पहा, आम्ही पाली दरवाजातून आत्ताच प्रवेश केलेला आहे. तर बाकीचे टीम मेंबर्स आमचे पुढे आहेत, आणि तो बहुतेक शेवटचा स्टॉप आता आमचा. तर पुन्हा एकदा लाईट स्विच केली. हो. तर काहीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा किल्ला सर केलेला आहे का, ट्रेक केलेला आहे का, किंवा पार केलेला आहे का, चढलेला आहे का तुम्ही. जर तुम्ही केलेला असेल सर, किंवा ट्रेक वगैरे केलेला असेल किल्ल्याचा, तर तुमचा एक्सपिरियन्स नक्कीच कमेंटमध्ये कळवा. बाकी ज्यांनी केलेला नाही आहे त्यांनी नक्की करा. हो, शक्य झाल्यास दिवसाच करा, रात्रीचा खूप त्रास होतो हा पार करण्यासाठी. स्टॅमिना खूप पाहिजे रात्रीचा किल्ला पार करण्यासाठी, त्याच्यामुळे शक्य असेल तर दिवसाच करा. हो. अरे तुला का. तर हे आमचे गाईड, सोबतच आमचे क्लासमेट पण येतं. आहे निखिल, हा शुभम, हा प्रज्योत, प्रज्योत उर्फ टिंकू, हा आपला अथर्व, आणि हे सगळ्यात मेन गाईड म्हणजे आपले अभिशेलार. हा सगळ्यात जास्त आपला मेन. ही कुठे आलं माहिती होती का, ती थंबेल मध्ये आलं पाहिजे. तर चला गाईज, यांच्यासोबत आपण वरती जाऊयात. तर गाईज, आता इथं आपण पोहोचलेलो आहोत. सूचना: पर्यटकांना रायगड किल्ला सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत खुला राहील. मुक्काम बंद राहील. आदेश फुरात. आवर गँग इज आपली खाली गँग आहे, इथं नाही आली. इथे एक पा आपण एंटर केलेला आहे. अंधार आहे, त्याच्यामध्ये दिसत नाही. हा आपला मेन. सूचना वाचून दाखवली, सूचना वाचून दाखवली. राजगड मध्ये आता एंटर करत आहोत आपण. हा हे पहा. तर आपले मेंबर्स वगैरे पुढे आलेले आहेत.
तर गाईज हे आपले टीम मेंबर्स गौरव तरटे आणि हा सुजान माने. तर आता हा आपला विरुदादा. तर ही आमची टीम आहे आणि बाकीची जी टीम आहे रोहन वगैरे ते सगळे बॅक साईडला आहेत म्हणजे मागच्या साईडला येतं. तर ते येत आहेत आजूबाजूच्या साईडला चाललंय. तिची लाईट दिसते तिथून पुढे आपल्याला जायचंय. तर चला काहीच आम्ही शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो होतो. हे पाहू शकता वरतीच्या साईडला तिकडच्या साईडला युट्यूबरच्या लोकांना दाखवतात. चॅनलचं नाव काय काय? चॅनलचं नाव सांगा तुमच्या. चॅनलचं नाव सांगा तुमच्या. ब्लॉग विटाचे नाव. तर आपल्या चॅनलचं नाव आहे मिस्टर अजिबाई 799. ते बघायचं. ती जाताना बघायचं. ओके ओके. मला वाटतं सूर्य उदय इकडच्या साईडने होणार आहे. ही आहे आपली पूर्व दिशा. चला गाईज वरती गेल्यावर पाहू आपण सूर्योदयाचा नजारा. फॉलो. काय मला काय माहिती. तर मित्रांनो आपल्या मुलांना चढायला इतका त्रास झाला. आपण चढायला सुरुवात केली. तर आपण सुरुवात केली ती 3:30 वाजता आणि ह्या आजीने त्यांनी सुरुवात केली 4 वाजता. तरी ते आमच्या सोबत वरती आलेले आहेत. तुम्ही पाहिलंच असेल की चढताना हे पहा आता वरती आले तर त्यांना किती आनंद होतोय. हे पहा खालच्या साईडला. तर आजी आमच्या नंतरनं निघून आमच्या अगोदर वरती आलेले आहेत हे आजी आणि सोबत हे बाबा पण आहेत आपल्या. हे पहा हे आमच्या नंतर निघून आमच्या अगोदर वरती आलेले आहेत. तर याला म्हणतात गाईज स्टॅमिना. असा स्टॅमिना आपल्याला पण ठेवायचा आहे. त्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण पण व्यायामाला सुरुवात करणार आहे. कधी ते माहित नाही. इझी नाही हार्ड आहे. तर आता आम्ही थोडं थोडं म्हणत इथपर्यंत आलोय. आणखी इथून वरती जायचंय. खूप दम लागलेला आहे. आज एक फोटो काढू नको. एखादा खडकीला नको. तर मित्रांनो हा आपला बालेकिल्ल्याचा महादरवाजा. इथं महादरवाज्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत आपण. हे पहा फोकस नाही. चला आता म्हण्या. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत तिथं. हा आमची पोरं समजा वरी होती की. अरे समजा पोरं पहिला वरी होती. यस तुमने कर दिखाया गाइस. तुम्हें करके दिखाओ. अभी हमको और भी ऊपर जाना है उधर झंडे के पास. हाँ हे पहा आले की तर फोटोशूट साठी रेडी.
आईस किती वर आहे. चालवाना झालाय. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत वरती. हे पहा हे आमच्या आधी येऊन थांबलेले आहेत वरती. इथे फोटो वगैरे काढतात, आपण पण काढू तसं. आलो वरती एकदाच. नजारा पहा. सूर्योदय कुठून होतो. काहीच सनराईजची वाट बघतोय आम्ही, पण काही सनराईज व्हाय नाही. हे पहा खालच्या साईडला जे पांढरं पांढरं दिसते ते सगळे ढग आहेत. त्या ढगांच्या कितीतरी वरती आहेत आम्ही. आत्ताच्या जास्त ढग नाही येतं, त्याच्यामुळं काय जास्त दिसत नाही. मी अंदाज लावू शकतो की इथून आम्ही खालच्या साईडला किती. आता 6 वाजलेले आहेत. तर मित्रांनो हे पहा आता आम्ही नाश्ता वगैरे करतोय इकडं. हे पहा नाश्त्यासाठी आम्ही असं घेऊन आले, कारण की पाणी. हे पहा सर्व नाश्ता. हे मला पण एक क्रीम रोल. ट्रेक आहे आपण तो आयोजित केलं एबीपी तर्फे. तर आपण त्या ट्रेक करून इथं आलो. तर हा राजगड जो दुर्ग आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शने पावन झालेला किल्ला आहे. तर इथं महाराजांचं 27 वर्ष महाराजांनी या किल्ल्यावर स्थान केलं. त्यानंतर इथं समोर किल्ला आहे तो तोरणा, त्याच्या पलीकडे लिंगाणा, त्याच्या पलीकडे रायगड. ही पहिली महाराजांची राजधानी, स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड. राजांचा गड आहे हा. त्यामुळे आपण पावित्र्य राखू. महाराजांना एक वंदन करण्यासाठी आपण गर्जना देऊयात. तर प्रत्येकाने शिवाजी महाराज जय जयघोष करायचा. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. श्रीपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र अस्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. शिवरायांचे 8वावे रूप शिवरायांचे 8वावे रूप शिवरायांचे कैसे बोलणे. तर मित्रांनो कन्फ्युजन चाललंय, असं झालंय की इकडच्या साईडला पहिलं जायचंय, इकडच्या साईडला जायचंय, काही माहित नाही. एक जण म्हणतं इकडे जायचंय, एक जण म्हणतं इकडे जायचंय. तर काही काळानं झाले कुठं जायचंय. तर बघू जिकडे जायचं असेल तिकडे जाऊ. फोटो वगैरे काढून झालेत आता. ते बाहेरचा नजारा बघा इकडचा. हे पहा दरी वगैरे. इकडच्या साईडला जो दिसतोय तो आहे तोरणा. शॉर्टकट मलाच नाही माहिती, मीच पहिल्यांदा आलोय. इकडच्या साईडला हा जो दिसतोय तो आहे आपला तोरणा. इकडच्या साईडने मे बी वाटलं सर हेच तर गड आहे ना आपला मेन. हे सगळं एकच आहे. ती माची वाटतं, हा ती माची आहे खालची. तो आहे तो आपला तोरणा असेल. इथं किती येतं हा तोरणा.
हा राजगड आणि आणखी आहेत का याच्या पलीकडे का मला वाटतं तिकडं असं रायगड तिकडच्या साईडला तोरणाच्या पलीकडच्या साईडला रायगड आहे तो काही इथून दिसत नाहीये सो इथून फक्त एकच गड दिसतोय तो आहे तो तोरणा तो जो दिसतोय तो आहे तोरणा आपला राजगड खालच्या साईडला सगळ्या ती आहे ती एक माची आणि इकडच्या साईडला एक माची आहे त्याला दोन्ही माचीवरती आपण जाणार आहे नाश्ता वगैरे करून खालच्या साईडला हे दरी वगैरे आहे नजारा खूप भारी आहे फक्त जाताना पाऊस पडला पाहिजे ही आमची सगळी टीम आहे हा ट्रेक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निर्मित आहे ABVP यांनी हा ट्रेक काढलेला आहे असं त्याच्यामध्ये आमची ही टीम आमची सर्व रेकॉर्डिंग बंद केलं. मित्रांनो आता आपण निघालोय संजीवनी माचीकडे सर्वजण आहोत संजीवनी माचीकडे सर्वजण आपण निघालेलो आहोत संजीवनी माचीकडे हॅलो टू चॅनल वेलकम टू गाईज वेलकम टू माय गाईज. बघा कशी हळूहळू हळूहळू उतरतायत आपण आलेलो जाऊयात हळूहळू येताना त्रास झाला आपण जाताना नाही होणार कारण की आता खाल्लंय पिल्लंय थोडंसं वजन कमी झालं बॅगेमधलं आणि स्टॅमिना पण आलाय जरा त्याच्यामुळे आता उतरताना त्रास नाही होणार आहे हे पहा एक व्हिडिओ काढला तिथं फक्त. आता इथून परत मेन दरवाजाच्या इथं आलेलो आहोत आम्ही इथून संजीवनी माचीकडे जाणार आहे इथून आणि संजीवनी माची झाल्याच्या नंतर दादा कुठे जाणार आहे आपण तर आपण पद्मावती माचीला जाणार. हां त्याच्यानंतर पद्मावती माचीला सुवेळा माची नंतर सुवेडा माची 2-3 माच्या आहेत त्या 2-3 माच्या करून नंतर शेवटला खाली आपल्या बसकडे जाणार आहे आणि मग बारामतीला सृष्टी पण बघणार आहे. जिजाऊ सृष्टी पण बघायची ना खाली गेल्यावर ओके जिजाऊ सृष्टी पण बघायचे ते पण दाखवतो तुम्हाला हां रात्री 10 वाजेपर्यंत आपल्याला बारामतीत रात्री 10 वाजेपर्यंत पोहोचायचे सो थँक्यू तर मित्रांनो वाटलं होतं की उतरताना खूप सोपं जाईल परंतु आता कळतं की उतरताना तर उलट जास्त त्रास होतोय कारण की ज्यावेळेस आम्ही एक पाऊल असेल उतरताना दगडावरतून एक पाऊल खाली टाकतोय त्यावेळेस पायांवरती खूप जास्त ताण येतोय आणि पाय खूप थरथर कापतायत स्टॅमिना ऑलरेडी जाताना कमी झाला त्याच्यामुळं थोडासा त्रास होतोय उतरताना थोडासा रेस्ट करायला होता आणखीन असं वाटतं आता परंतु आपल्याला टाईम लिमिटेशन असल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर ट्रेक कंप्लीट करायचा आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हा जो रस्ता दिसतोय हा वाला तर हा रस्ता आणि ह्या रस्त्यासाठी लागणार सिमेंट वगैरे हे सगळं सिमेंट परत ही दगड असतील हे सगळे दगड खालून आणलेले आहेत गाईजवरती म्हणजे ज्या ठिकाणावर आपण वरती आलो त्या ठिकाणापासून ते इथपर्यंत वरती लोकांनी दगड आणलेले आहेत म्हणजे विचार करू शकता की त्यांच्यात कसली जास्त कॅपॅसिटी असेल एक्सपेक्ट पण करू शकत नाही ते आणि असा रस्ता यांना गडापासून खाली पायथ्यापर्यंत फुल जागेवरती करायचा आहे तो विचार करू शकता त्यांना किती दिवस लागतील
तो रस्ता कंप्लीट करण्यासाठी स्पेशली म्हणजे पर्यटकांसाठी हा रस्ता बनवला जातोय. हे पहा एवढे मोठे मोठे दगड घेऊन आलेले आहेत वरती. सिमेंट असेल, वाळू असेल, सगळं. आणि बाकी मला मगाशी सांगितलंच की तुम्ही पण करा ट्रेक. जर तुम्हाला ट्रेकची आवड असेल तर राजगडचा ट्रेक नक्कीच करा. खूप असा सुंदर आहे. हे पहा. चलो. तिकडनं जाणार हो तिथून खालनं. तिकडं कुठं माझ्या शूटिंग चल चल पटा. इधर आ जाओ, सनस्क्रीन लावतो. तर पाहिजे तो म्हटलं तसं नुसतं लावायचं संपलं. काय नाही बाबा, आहे का तुझं तिथे खाल्लं चाललंय का? तिकडे जायचं आपण. तिथं असं स्लोप आहे बघ ना, तिथं थोडंसं पायऱ्यासारखं. तिथून तिकडे जायचं आपल्याला. आता इकडं इथून तिकडं. काय माहित नाही. चला तिकडे. आता आपण चाललोय दुसरी माशी बघायला, संजीवनी माची. तर आहे संजीवनी माचीचा दरवाजा. त्या पलीकडं तिकडं आहे ती संजीवनी माची. आपले टीम मेंबर्स येत आहेत म्हणून आपण इथं थांबलेलो आहे. चला चला, कुठे गेले? 2 मेंबर पुढे गेलेत, बाकीचे मेंबर्स हे बा. वेलकम टू माय गाईज. वेलकम टू माय गाइस. आप क्या कहना चाहोगे? त्यानंतर आपण आलोय ते एक बुरुज आहे, कुठलं काळेश्वरी साईडला. हे जे आहे ते काळेश्वरी बुरुज आहे. आणि इकडच्या साईडला चाललोय आपण. बघूयात. आपण इथं पोहोचलेलो आहोत. पहा गेल्यावरती तुम्हाला 2च मिनिटं इथं पोहोचतो. 2 मिनिटात पळत चालत कसा तरी जातो. इथून पुढे पण जायचं आपल्याला. तर इथून परत रिटर्न खाली येऊन इथून जायचंय. तो त्याच्या आधी वरतून जाऊन येऊ. हा आहे चिलखती बुरुज. हे पहा. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. आपल्याला तिकडे जायचंय. हाय. अरे दुश्मन असू दे, गरीब असू दे, किती मी व्हिडिओ बनवते. आता आपण जेवण वगैरे करून
माची तिसरी माची पाहायला चाललेलो आहोत. वेलकम टू माय गाईज. वेलकम ब्लॉग मध्ये कशाला तिला नाही ते इरिटेट वालेलं हा, हे बघा छोटे एकदा परत कितीला 40 रुपये फक्त किती फक्त 40 घ्यावं लागलच ना घ्यावं लागलच ना पैसे दे काहीच त्यांचं चाललंय पैसे माझ्या वाटलं घ्यायचा तर बघूयात. ऑनलाईन सोडतं म्हणे कसले पैसे प्लॅन कॅन्सल. संजीवनी माचीला जायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे बिकॉज कारण की टाइम लिमिट असल्यामुळे आम्हाला तर काय झालं की फक्त आम्हाला 1-1.5 तास दिलता. त्या 1.5 तासामध्ये आम्हाला संजीवनी माचीवरनं जाऊन यायचं होतं पण ते काय पॉसिबल नाही आहे 1.5 तासात जाऊन येणं. सो मी असं ठरवलं की 1.5 तासामध्ये आम्ही फक्त खाली बोलत टाइम स्पेंड करणार आहे. खाली जाऊन थोडासा रेस्ट वगैरे करणार आहे कारण की हा गड चढून जमलेलं खूप. अरे काय होतंय काहीच आपले काही टीम मेंबर्स इथं बसलेले आहेत पहा. तर आता इथे बसतील आपण जाऊयात पुढे चला. मित्रांनो तिथून आपण आलेलो आहोत इकडच्या साईडला तोरणा तिथून परत खाली जायचं साईडला. आपली सगळी टीम आपल्या सोबत आहे. खाली जातोय चालत आता खाली जाताना तर उतरू सुद्धा वाटत नाही इतका कंटाळा आलाय पण खाली जाणं भाग आहे म्हणून चाललंय खाली. काहीच आता जवळपास खाली उतरलेलो आहोत ते पहा दम लागल्या म्हणून इथं बसलेलो आहोत. चेष्टा मस्करी चालू आहे आणि स्टॅमिना तर काहीच नाही राहिलेला आता सध्या. पाणी नाही आमच्याकडे वॉटर एनर्जी ड्रिंक नाहीये वॉटर नाहीये. सो हॅलो गाईज वेलकम टू माय बरोबर आहे गाइस इसी बात पे सब्सक्राइब कर दो, लाइक कर दो, शेयर कर दो क्योंकि हाँ यानी कि तुम्ही वॉच करता परंतु सबस्क्राइब करत नाही. आमची छोटी लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, कमेंट करो. करेक्ट आहे. तर आता जाऊयात आपण खालच्या दिशेने कारण की पाय तर खूप थरथर कापतायत. एवढा त्रास झाला नव्हता कळसुबाईला एवढा त्रास झाला नव्हता. एवढा त्रास इथल्या राजगडावरती होतोय. आणखी रायगड तर सर करायचा आहे. नशीब तोरण्याला गेलो नाही. प्लॅन होता की तोरण्याला पण जायचा पण काही कारण असतो तोरण्याचा प्लॅन कॅन्सल केला. पण इथंच खूप म्हणजे इतका कंटाळा आलाय की काय सांगू शकत नाही. चालायला सुद्धा खूप अवघड होतंय. पाय थरथर कापतायत खूप. परंतु आता ट्रेकचा शौक आहे ट्रॅव्हलिंगचा शौक आहे तर केलंच पाहिजे. तुम्हाला जर असेल ट्रॅव्हलिंगचा शौक तर तुम्हाला पण माहीतच असेल की आपल्याला जे आवडतं ते आपण करतोच. तसंच मला पण ट्रॅव्हलिंग आणि ट्रेकिंग खूप आवडतं त्यामुळं मी दर महिन्याला कुठं ना कुठं जात असतो. परंतु मध्ये काही कारणास्तव जास्त लॉक टाकता आले नाहीत. परंतु जसं मला शक्य आहे तसं मी लॉक टाकत जाईल. तर त्याला आपण खाली झाला लास्ट स्टेपला तिथून आपल्या बस आहेत. बसमध्ये आपण एनर्जी ड्रिंक वगैरे घेऊ पाणी वगैरे पिऊ आणि जाऊया. खाली पोहोचलेलो आपण इथं पायथ्याला आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आपली बॉटल भरून काहीतरी खाऊयात कोल्ड्रिंक वगैरे घेऊयात. तर मित्रांनो आता रस्त्याने येत येता आम्हाला इथे एक फणस दिसलेलं आहे पहा वरती. हां हे पहा हे जे 2 फणस आहेत ते आम्हाला दिसले पण माहीत नाही कसे काढतात आणि ते पिकलीत का नाही ते पण माहीत नाही कारण की याच्या आधी कधी बघितलंच नाही आहे की फणस कसं काढतात पिकलेलं असतं का नसतं ते कसं ओळखायचं. सो त्याच्यामुळे आम्ही सोडलं आहे आणि चाललो आहे. पुढं पण आहेत झाड. 1 मिनिट दाखवतो.
हे पा इथं पण आहेत 2 खूप सारे तिथं, पण कसं कसं ओळखतात ते माहित नाही. बांबूचे वगैरे झाडं पण खूप जास्त आहेत. मग काय म्हणायचं तुला? कुठलं नाही ते उंबर उंबर वड नाही बे, उंबर आहे. हे बांबू आहे. हा हे आहे तो बांबू 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 एक पाय तिकडनं टाक, दुसरा तुला म्हणतोय का? हे पहा, माझा अरे बसा ना रे, पाय दुखतात. सगळेजण माझा पितायत रिफ्रेशमेंट. ऐक ना तू, आवाज क्वालिटी बसवणार ना त्याच्यात. तर मित्रांनो आता आपण नाश्त्यासाठी आलेलो आहे. म्हणजे तिकडून आल्याच्या नंतर चार्जिंग आपल्याच्या नंतर थोडी चार्जिंग वगैरे केल्याच्या नंतर लाईनीमध्ये हे पहा लाईनीमध्ये चाललेलो आहे नाश्ता करण्यासाठी. तर नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर आपण परत पुन्हा बारामतीला प्रस्थान करणार आहे. तर सध्या आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. सो हॅलो गाईज, तर आत्ता आम्ही बारामती येऊन पोचलेलो आहोत, म्हणजे जस्ट पोचलेलो 5 मिनटापूर्वी. तर आशा करतो की तुम्ही हा व्लॉग सगळा बघितला असेल. तर बघितलाच असेल तर कमेंटमध्ये सांगा कसा होता. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.